कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे आणि सतत वाढत चाललेल्या समस्या याबाबत जनतेचा आक्रोश दिवसेंदिवस वाढतोय। याच पार्श्वभूमीवर लोणेरे येथे मुंबई गोवा महामार्गावर जनआक्रोश समितीच्या वतीने तिरडी आंदोलन काढण्यात आला, ज्याला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिलाय। लोणेरे विभागातील पहेल आणि खांडपाले यांना जोडणारा सर्व्हिस रोड अत्यंत खराब अवस्थेत असून वाहतुकीचा गंभीर धोका निर्माण झालाय। अनेक वर्ष विनाकारण लांबलेल्या कामांबाबत आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत शासन जबाबदारी टाळत असल्याचा आरोप समितीमार्फत करण्यात आलाय। आंदोलनादरम्यान समिती पदाधिकारी आणि उपस्थित नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाला ठोस उत्तर द्यावं, तसेच सर्व्हिस रोड तातडीने दुरुस्ती करून नियमित वाहतुकीसाठी मार्ग खुले करावेत अशी मागणी केली आहे। या तिरडी आंदोलनामुळे महामार्गावरील समस्या आणि स्थानिकांच्या वेदना पुन्हा एकदा उजेडात आल्या असून शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होती आहे। स्थानिक म्हणून आज त्या जनआक्रोश समितीच्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही सर्व जे स्थानिक लोक आहोत ते त्या ठिकाणी आता त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत। याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी हायवेची बरीचशी कामे अपूर्ण आहेत। प्रामुख्याने जर एक विषय महत्त्वाचा गंभीर समजला जाऊ शकतो तो आमच्या पहेल आणि खांडपाले ग्रामस्थांचा प्रश्न आहे की जो सर्व्हिस रोड आहे तो मुख्य हायवेला कशा पद्धतीने कनेक्ट करणार आहे याचा अजून प्रश्न अनुत्तरित आहे। तो हायवेच्या सर्व संबंधित यंत्रणेने आम्हाला ते जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न गंभीर होत जाणार आहे। कारण की या मुख्य हायवे रस्त्याचं जेव्हा ब्रिजचं काम होईल तर नंतर ह्या गाड्या स्पीडमध्ये जाणार आहेत, त्यावेळेला तिथून येणारे छोटे बाईकवाले असतील किंवा रिक्षावाले असतील, यांचा शालेय मुलं असतील, यांनी रोड क्रॉस कसा करायचा हा प्रश्न अनुत्तरित आहे। त्यामुळे हायवेच्या यंत्रणेने त्यांनी ते उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्या संबंधितच एक जनआक्रोश करून आमचे सगळे जे ग्रामस्थ या ठिकाणी आलेत आणि आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि आमचं पूर्ण सहकार्य त्यांना राहणार आहे। कारण की शासन हा वेळोवेळी फक्त वेळ मारत आहे आणि हा प्रश्न अनुत्तरित राहत आहेत।